ड्रेसिंग कोड नाही ना आपला. येस गोलंदाजी ट्रॅक वरती अनिकेत आणि सलामीची जोडी पुणे मदाशा आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कल्पेश जाधव त्याच्या सोबतीनं शांत चौधरी गोलंदाज तयार ऑन द मार्क. ओ पहिला चेंडू पल्ल स्कोप क्या बात है. इम्प्रोवाइज स्ट्रोक चेंडू फरार सीमारेषा पार धमाकेदार चौकार. येस बॉल द्यायचा. बॉल द्या प्लीज. येस पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि आता मात्र दमदार सुरुवात कल्पेश जाधव आपल्या संघासाठी करून देतोय. ओ इथे मात्र इम्प्रोवाइज स्ट्रोक क्या बात आहे. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. आणखी एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्या बात आहे. बॅक टू बॅक 3 इन अ रो सीमारेषा पार सलगचा हा तिसरा चौकार. ओ आणखी एक क्या बात आहे. बॅक टू बॅक चौथा चौकार. इथे मात्र दमदार कामगिरी सुरू आहे. बॅक टू बॅक 4 चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाज अनिकेत वरती प्रहार केला जातोय. कल्पेश जाधवला आपण पाहतोय कमालीची फटकेबाजी करतोय. हा चेंडू थोडासा वेगाने टाकला होता. थोडीशी लेन खेचली होती. हा चेंडू होता डॉट. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि तत्पूर्वी इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 16 धावा धावफलकावरती.
कमालीची या ठिकाणी मात्र कामगिरी पाहायला मिळते दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. ओ आणखी एक क्या बात आहे, इम्प्रोवाइज स्ट्रोक पाहायला मिळतोय कल्पेश जाधवच्या बॅट मधून. हा सलगचा 5वा चौकार. त्याच्यावरती हा मोठा फटका, डीप विकेट, बॉडी लाईनच्या बाहेर, धमाकेदार षटकार. गोलंदाज यार पुणेशा. हो आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये, थोडेसे दूर राहिल्याने तत्पूर्वी एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली आहे दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती श्याम चौधरीच्या बॅट मधून षटकार, त्यानंतर मात्र सिंगल, आणि आता मात्र स्ट्राईक असेल कल्पेश जाधवकडे. त्याने देखील आज इम्प्रोवाइज फटकेबाजी केल्या. मागच्या माचचा मानकरी होता, 32 धावांची गेली साकारली होती 10 चेंडूमध्ये, आणि आता देखील सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूवरती 5 चौकार मारलेत. 4 षटकांची मॅच आहे, त्या अनुषंगाने इथे मात्र चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, ऑन द मार्क. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटम बॉल मध्ये संपर्क झाला नाही. इथे मात्र डॉट चेंडू येतोय आणि ओहो, इथे मात्र धाव घेण्याचा मनसुबा आखला होता, धावबाची संधी देखील निर्माण झाली होती, परंतु हा ना करता करता इथे मात्र माघारी धाडलं श्याम चौधरीला. परंतु सुरुवातीच्या षटकामध्ये धावा बनल्यात, इथे मात्र रिस्क घेणं गरजेचं आहे का, हा प्रश्न देखील निर्माण झाला असावा श्याम चौधरीच्या मनामध्ये. ओ क्या बात आहे, 30 सरळ चेंडू होता आणि हा चेंडू येतो डॉट. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी देवच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा धावफलकावरती. धावा आहेत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कल्पेश जाधव स्ट्रायकिंगला बॅटर सज्ज. ओ फटका लाजवाब, लॉफ्ट स्ट्रोक, लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या दिशेने चेंडूला फेकून दिलाय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्सिमम बिग हिट षटकार.
हा षटकार येतोय, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला कल्पेश जाधवच्या बॅट मधून हा षटकार आला. आणखी एक बॅक टू बॅक दुसरा षटकार, कमालीची फटकेबाजी, कल्पेश जाधव ऑन दी फायर, बिग हिट षटकार. षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 39, 39 धावा. काय फटकेबाजी आज करतोय मधाच्या आतमध्ये कल्पेश जाधवला आपण पाहतोय. आक्रमकता दाखवले त्याने देखील. आणि आता मात्र नक्कीच तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज देव तो हो गया भाई, अभी कौन है? दर्शन है का? हाँ दर्शन. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दर्शनला आपण पाहतोय. किशोर का भाईदार बोलते. येस, दर्शनला आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती. चांगली गोलंदाजी करावी लागेल, परंतु समोर श्याम चौधरी इनफॉर्म बॅट्समन मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तो श्यामसाठी हा चेंडू पाहायला मिळतोय. धावाची संधी निर्माण झाली, परंतु एक धाव अत्यंत वेगाने पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती लेग बायच्या स्वरूपाने जाऊन पोहोचेल 40 रन, 40 धावा धावफलकावरती. कल्पेश जाधवला पुनश्च स्ट्राईक या ठिकाणी मात्र दिली जाते. स्विच केले, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता मात्र यशांच्या पाठीमागून चेंज केली जाते. चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली. दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून धावांचा आलेख उंचावला गेलाय. पुनश्च चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि तत्पूर्वी इथे एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेसाठी आता मात्र संघर्ष सुरू आहे मधाच्या आतमध्ये. विचार केला तर या षटकामध्ये दर्शन चांगली गोलंदाजी करतो. आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 2 धाबा खर्च केल्यात. कमालीची गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. ते सरळ चेंडू होता, फक्त दिशा दिल्या. क्षेत्ररक्षक येतील, डाऊन द बॉल फेकी करतील. तत्पूर्वी इथे मात्र एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी सुरुवातीच्या 2 षटकामध्ये या धावा धावफलकावरती जोडून दिलेल्या धावांना ब्रेक लावण्याचं कार्य इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, ऑन दी मार्क. पुनश्च स्वीट केले, कमालीचा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बनून राहतील दर्शक. चेंडू फरार होतोय, 1 बाउन्स होत आहे. सीमारेषा पा धनधणीत कणकणीत चौकार. अरे यार, इधर 60-70 रुपए आता है दिन का, अकाउंट में दे रहा. रुक चल, मैं आता हूँ तो बोलता हूँ चल. पुनश्च चांगला चेंडू पाहायला मिळाला. हा चेंडू तो डॉट. आने के बाद देता हूँ चल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिले तर 3 षटकांच्या अखेरीस 46 धावा. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा आल्या आणि या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या गोलंदाज दर्शननं. चांगली गोलंदाजी राहिली. आता मात्र अंतिम षटकाचा खेळ शिल्लक आहे.
गोलंदाजी ट्रॅक वरती आता मात्र नीना धुमाळला आपण पाहू शकता. क्या बात आहे. मॅन इन एक्सपिरियन्स वरब गावचा अष्टपैलू खेळाडू आता मात्र नक्की ज्यांचं होम ग्राउंड आहे होम ग्राउंड वरती त्याच्यावरती विश्वास दाखवला गेला. ऑलराऊंडरची भूमिका नेहमीच आपण पाहत असतो त्याची वरब गावच्या संघामध्ये. आणि आज मात्र एकंदरीत व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना आज अंजुमान 11 या संघाच्या माध्यमातून खेळताना आपण पाहतो. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी त्याने केली होती. आपल्या संघाला पुढे नेण्याचं कार्य केलं होतं. धावसंख्या धावफलकावरती 46 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त. 46 धावा धावफलकावरती. आणि आता मात्र हे अंतिम षटक आहे. दर्शननं चांगली गोलंदाजी केली. अवघ्या 7 धावा खर्च केल्या होत्या. आणि आता मात्र नीना धुमाळला आपण पाहतोय. अनिल मात्र देखील काहीसा काळ मंत्र देत असता मधाच्या आतमध्ये निनादला, कारण की समोर श्याम चौधरी गोलंदाज तयार ऑन द मार्क. ओ क्या बात आहे. तेज सरळ चेंडू होता. इथे मात्र बाची बाहेरची कडा घेतलेला चेंडू फरार होतोय. सीमारेषा पार. धमाकेदार चौकार. आठची लेमन कट होती आणि त्याच्यावरती हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चांगला चेंडू होता परंतु हा चौकार देखील मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ओ क्या बात आहे. इथे मात्र भाटची नरेश क्या बात आहे. ज्या विकेटची नितांत आवश्यकता होती ती विकेट संपादित केले गोलंदाज नीना धुमाळने. फलंदाज श्याम चौधरी बाद. बॅक टू द पवेलियन. आतमध्ये अर्थातच पाहायला मिळेल योगेश भालेकर. अष्टपैलू कामगिरी त्याची देखील नेहमीच असते. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहता अष्टपैलू कामगिरी आता मात्र या मॅच मध्ये करत असताना नीना धुमाळ, योगेश भालेकर आणि नीना धुमाळ हे बाटल आता मात्र मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार ऑन द मार्क. नीना धुमाळला आपण पाहतोय. ओ निनादचा हा चेंडू कमालीचा बॉल होता तेजस साठी आणि हा चेंडू होतो डॉट. अगदी यष्ट्यांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि त्या अनुषंगाने पंचांनी हा निर्धाव चेंडू घोषित केला. हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. अजूनही 3 चेंडूंचा काही शिल्लक या इनिंग मधील धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 50 धावा आहेत. ओ यॉर्कर लाईन चेंडू होता खोलून काढला. क्षेत्ररक्षक जातात पर्यंतच्या अव्वाख्याच्या दूर. खम्मालीचा इम्प्रोवाइज स्ट्रोक. चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेषा पार. धमाकेदार चौकार. चांगली कामगिरी आली इथे मात्र मधाच्या आतमध्ये चांगला खेळ देखील पाहायला मिळतोय. ओ आणखी एक तेज तरार चेंडू होता. हा चेंडू देखील येतोय इथे डॉट. षटकार आला चौकार आला त्यानंतर मात्र हा डॉट चेंडू. पहिला चेंडू देखील चौकार आला होता. चांगली गोलंदाजी निनादची देखील राहिली आहे.
आतापर्यंत फक्त 8 धावा खर्च केल्या, 3 चेंडूमध्ये चांगली कामगिरी केली, एकही धाव खर्च केली नाही आणि उर्वरित आता मात्र अंतिम चेंडू असेल. धावसंख्या धावफलकावरती 54. ओ परफेक्टली यॉर्कर चेंडू, मिष्टो काय डाऊन द बॉल. अनिल म्हात्रे इथे मात्र कमालीचा झेल, फलंदाज फेल आणि अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ समाप्त. आणि धावसंख्या धावफलकावरती 54 आणि जिंकण्यासाठी 55 धाव्यांची आवश्यकता असेल अंजुमान 11 संघाला. यस डीजे. मेगा फायनल साठी इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार, परंतु तत्पूर्वी ऐकूयात त्यांच्या माध्यमातून या 4 षटकांचा लेखाचोखा. धावा बनवायच्या जिंकण्यासाठी त्या म्हणजे 55 आणि या 55 धावा चेस होतील की डिपेंड होतील या ऐकूयात मनीष धुमाळ यांचा आवाज या पुढील सत्रासाठी. थँक्यू ऑल ऑफ यू. आपल्याकडे तोफा आहेत, बस दाखवतो उदाहरण. चला मैदानात चालू असलेल्या आपण लढत पाहू शकतो. एका बाजूला आपण पाहतोय तर धिया 11 क्रिकेट संघ आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय अंजुमान 11 संघ. दोन्ही संघ 2-2 सामने जिंकून आजच्या दिवसातील क्वालिफाय लढतीसाठी सज्ज झाले होते. पहिल्या सत्रामध्ये आपण धावा पाहिल्या टोटल 54 आणि 55 धावांचं एक भलं मोठं टार्गेट सेट केलंय. परंतु क्रिकेटमध्ये कोणतेच टार्गेट सेफ मानलं जात नाही, हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही. कारण 55 धावा स्ट्राईकला आपण पाहू शकतो. ज्या फलंदाजाने आजचा दिवस गाजवलाय किशोर अंबरचा खेळाडू आपल्याला पाहू शकता. तब्बल 23 चेंडू आणि 74 धावांची नाबाद खेळी त्याच्या आपण बॅटमधून पाहिली. दुसऱ्या मॅच मध्ये आपण त्याला पाहिलं 10 चेंडू 26 धावा. त्या मॅच मध्ये 10 चेंडू 26 धावांवर खेळत असताना त्यांनी तो सामना फिनिश केला. बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच मिळालेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय किशोर. आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय खंबाळ पाड्याची आणबान शान जितू शेलर देखील मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. बघा दोन्ही बाजू आपण पाहायला गेला तर समान आपल्याला पाहायला मिळतील, परंतु जोर कोण जास्त लावतोय ही येणारी वेळ समजेल.
18 चेंडू 55 धावा, 55 धावा आणि 18 चेंडू. स्ट्राईकला असेल फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जितू शोलार आणि त्यांच्यासोबत आपण पाहतोय किशोर. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय नेहमीप्रमाणे दिया 11 क्रिकेट संघाचा स्ट्रायकर पायी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सुलतान खान. चला पंच सामना चालू करायचा प्लीज. पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी. खुला टाकला होता यावेळेस मात्र पहिला चेंडूवर पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतोय जोरदार अपील पाहायला मिळाली. ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचणं बाकी आहे. धाव तर पूर्ण केलेले आहे. अतिशय क्लोज डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय आणि पंच यांनी एक प्रॉपर डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे का हा बॅट कट असणार आहे. पंच काय असणार या चेंडूवर. चेंडू व्हॅलिड आहे. ओके डिलिबेटच्या साह्याने आपण पाहू शकतो एक चेंडू ग्राह्य धरलाय. यावेळेस मात्र दिल स्कूप करण्याचा प्रयत्न. दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत होते परंतु चेंडू आणि खेळाडूंमध्ये लागलेल्या शर्यतीमध्ये आपण पाहतोय चेंडूचा विजय झालाय आणि चौकार आलेला आहे. संघाचा धावसंख्येचा श्री गणेश झालेला आहे 4. पिया तर नक्की येणार नाही कारण आपण ज्यांच्या नावाने हा चषक ठेवलेला आहे बुल्लर महाराज चषक यांचं आगमन होणार आहे थोड्याच वेळात. त्यांना आपण म्हणू शकतो लवकर यायचंय कारण आजच्या दिवसातील क्वालिफायची लढत आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो संघ एका बक्षिसाचा पात्र होईल आणि यावेळेस समजदारीचा निर्णय घेतला तो म्हणजे जितू शिलादाने. स्टंपातला बॉल होता फेस केला सिंगल धाव एकवटली. स्ट्राईकला आता किशोर. किशोरसाठी एक वेगळी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. एक लॉंग लेग असेल एक त्याच्यानंतर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. यावेळेस फिंगर रोल्स केले होते टॉस केलेला होता चेंडूला. किशोर थोडेसे असमर्थ राहिले चेंडू फेस करण्यात. डॉट चेंडूची सांगता होते. खुला टाकला होता खालच्या चेंडूसाठी तयार होते. रॉकेट शॉट आपल्याला पाहायला मिळतोय स्क्रीनच्या समोर. 4 धावांसाठी पुन्हा एकदा चौकार. स्लोअर वन लवकर लेन पिकअप केली. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर टाकला खोलामध्ये त्यावर गती खूप होती. दुसरा चेंडू टाकला तोही खोलामध्ये मात्र त्यावेळेस फिंगर रोल्स केले होते. लाईन पिक केली आणि त्याही चेंडूला सीमारेषेबाहेर पाठवला. 4 धावांसाठी चौकार. धावफलकावर धावा पाहतो आपण 13 आणि अद्याप जिंकण्यासाठी धावसंख्येची गरज असते ते म्हणजे 42. तब्बल 21च्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील जर या सामन्यामध्ये विजय मिळवायचा असेल तर अंजुमान 11 या संघाला. चला मेगा फायनल मध्ये जो संघ दाखल झालेला आहे खान 11 संघ तोही आमचा संघ जोडला गेलेला आहे. 4 ओव्हरची मॅच आहे का ठीक आहे. 4 षटकांचा सामना आहे. माफ करा 18 चेंडू आणि धावसंख्येची गरज असणारी ते म्हणजे 42. बघा तब्बल 14च्या
सरासरीने धाव्या कुटाव्या लागतील जर सामन्यामध्ये विजय संपादित करायचा असेल तर. बघा आमचे साथी समालोचक विश्वासकेने आम्हाला सांगतात का मॅच 4 षटकांचा असणार आहे. त्याच्यामुळे थोडं आपण पाहिलं, कारण आजच्या दिवसातील जेवढे आपण सामने पाहिले ते आपण 3-3 षटकांचे पाहिले होते. थोडा आपल्याकडे अवधी जास्त होता. दोन्ही संघांमध्ये मोठमोठी स्टार कास्टिंग आपल्याला पाहायला मिळते. त्याला अनुषंगाने सामना 4 षटकांचा पाहायला मिळतोय. स्ट्राईकला असेल जीतू शेलार, गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय किरण पाटील मॅन फ्रॉम सावध. सुरेख चेंडू खोला टाकला होता, कौशल होतं तिथे, क्षेत्ररक्षक फील्ड करतायत. ऑन दी स्टंप फेकी पाहायला मिळाली. 1 धाव पूर्ण झालेली आहे. हॅलो. चला पंच, वेळ का खर्च करताय? एका इनिंग साठी आपण पाहू शकतो. नेक्स्ट बॉल किरण. हो, यावेळेस आपण पाहतोय वाईट चेंडूची सांगता होते, गती खूप होती. के के असं बॅटल आपल्याला पाहायला मिळतो. एका साईडला असेल तर म्हणजे किरण, दुसऱ्या साईडला स्ट्राईक वर पाहतो किशोर. बघा शहारचे एक उद्योजक आणि थोर समाजसेवक आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत. मुन्ना भाई आ जाइए आप तशरीफ रखिए, आप आए बाहर आए. टूर्नामेंट में 4 चांद लग गए इसी बीच मैदान में जाते हुए. किरण बहुत अच्छी गेंद डाली थी यहाँ पे एक्स्ट्रा कवर के रीजन में खेलते हुए किशोर को भी मालूम है क्योंकि अब मैच क्लोज इनकाउंटर में जाना चाहिए, क्योंकि मैच को आगे बढ़ाना है. रन रेट की औसत देखी जाए तो बहुत क्रूशियल स्टेज पर अभी तक मैच चल रहा है. 2 चौके सुल्तान को भी आ गए. देखिए इसी बीच उस्मान खान देखिल हमारे बीच उपस्थित हो गए. आइए साहब, आपका देखिल तहे दिल से स्वागत है. एक शहर के उद्योजक है. हो बघा, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ जीतू शेलार. का मला ओळखलं जातं टेनिस क्रिकेटच्या पटलावर, का माझं नाव आवाजून घेतलं जातं, त्याचं उत्तम असं उदाहरण पेश करत असताना जीतू शेलारांच्या बॅटमधून आलेला रिव्हर्सच्या माध्यमातून चौकार. जाऊन पोहोचते चौकारच्या मदतीने. 20 ऑन द स्कोर कार्ड. बघा पंच, जुना चेंडू देतोय आम्ही. पॉवर प्ले. देखिए मैच बॉल आ गया प्लीज अभी भाई. स्कोर कार्डवर धावा पाहतो आपण. 20 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अजूनही 15 चेंडू आणि तब्बल 35 धावांचं आलेख आपल्याला पाहायला मिळतोय. सामना कोणत्याही क्षणी कोणत्याही संघाच्या बाजूला टर्न होतोय. 1 डॉट चेंडू सामना घेऊन जातोय DI11 संघाकडे. 1 चौकार 1 षटकार सामना खेचून नेतोय तो म्हणजे अंजुमन संघाकडे. आता मात्र किरण, एक वेगळी क्षेत्ररक्षणाची रचना आपल्याला पाहायला मिळते जीतू शेलार यांच्यासाठी. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला जातोय. गती खूप होती, शाम बीट होत आहे तिथे. परिणामी स्वरूप 1 धाव घेण्यापासून दोनही फलंदाज चुकत नाहीयेत. 21 धावा धावफलकावर गणपती बाप्पाचा शुभ आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया गणपती बाप्पा कोणत्या संघाच्या बाजूने आशीर्वाद देतोय. बघा देवांची दृष्टी, देवाची कृपा दृष्टी सर्वांमध्ये सारखीच असते, परंतु आता मैदानात आपण पाहतोय 21 धावा. किरण राईट आर्म पुन्हा एकदा. यावेळेस सूर्य खोलात टाकला होता, कौशल होते. थोडीसा आपल्याला फंबलनेस पाहायला मिळाला, तरी सुद्धा प्रॉपर फेकी अगर इस गेंद पे होती थी तो रन आउट के स्वरूप में जीतू शेलार को डगआउट का रास्ता दिख जाता था. लेकिन कोई बात नहीं, सावधानी से देर भले, ऐसे कहा जाता है.
बघा किरणचा देखील शेवटचा चेंडू असेल. प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना आपल्याला चेंज करताना पाहायला मिळते. लेफ्ट आर्म उर्ध विकेटचा मारा करतोय. यावेळेस देखील रिव्हर्सचा फटका. जीतू शेलार ब्रँडेड स्ट्रोक. कडक 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 आलेला हा चौकार. हबीबभाई सय्यद त्यांच्यासोबत अझहर शेख यांची 2 दिवसाची अथक परिश्रम आणि त्यांचे सर्व मित्र परिवार या स्पर्धेसाठी घेत जातोय. कारण स्पर्धा 2 दिवसाची होती. फक्त आणि फक्त 2च प्राइज होते, 50,000 आणि 25,000. एका दिवस आपण पाहिले 12 संघ होते उल्हासनगर हापचे आणि तदनंतर आज ऑल इंडिया ओपन घेतात 8 संघ आपल्याला खेळायला पाहता मिळतात. धावफलकावर आपण पाहतोय 26 ऑन द स्कोर कार्ड आणि अजूनही जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजेच 12 चेंडू आणि 29 धावा. तब्बल 14.50च्या सरासरीने धावा कोटाव्या लागतील. आता गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय कौशल. स्ट्राईकला असेल तो फलंदाज किशोर. बघा आताच मिळालेल्या माहितीच्या अनुसार आम्हाला माहित पडतं की एक एक्झिबिशन मॅच सकाळच्या सत्रामध्ये झालं होतं. त्याचं प्राइस होतं 15,000 रुपये आणि तो प्राइस जिंकलेला होता हबीबभाई सय्यद यांच्या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन हबीबभाई. नेक्स्ट चेंडू आपण पाहतो कौशलचा. हो खुला टाकला होता. नक्की घडलंय तरी काय, श्यामला देखील चेंडू समजला नाहीये. पंच कट आहे का बाईचं. बॅट कटच्या साहाय्याने आलेला हा चौकार. संजीवनी प्रदान करून देणार हा चौकार पाहायला मिळतोय कौशलच्या गोलंदाजी विरुद्ध. बघा गोलंदाजाची काहीच मिस्टेक नाहीये. अपवादित परिस्थितीमध्ये हा चौकार आलेला आहे. सुरेख गोलंदाजी. खोलात पुन्हा एकदा खोलात. कोणताच उत्तर नव्हतं यावेळेस किशोर गड्याचं. 9 चेंडू आणि आता पाहिजे धावन संख्येची गरज असणार ते 25. बघा यदा कदाचित या 3 चेंडूंपैकी एखाद्या चेंडूवर मोठा फटका आला तरी पुढील षटकामध्ये आपल्याला मॅच इंटरेस्टिंग मोमेंट मध्ये पाहायला मिळेल. सुंदर गोलंदाजी. कौशलचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. यावेळेस चांगला स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. किशोरला चेंडू समजला नाही आणि गडी बाद होते. किशोर बॅक टू द पाच. डीजे बघा शेवटचा आपण पाहू शकता फायनल डेचा दिवस आहे आणि संध्याकाळचं सत्र म्हटल्यावर पाहुण्यांची मानदेय आपल्याला आपल्या समालोचन कक्षामध्ये पाहू शकतो. जावेद भाई यांचं देखील आगमन झालेलं आहे. एक सी ब्लॉकचे थोर समाजसेवक आणि एक चांगले व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहे. त्यांना विनंती करतो यायचं स्टेजवर बसायचं आहे. जावेद भाई आज आप देखील मैच का लुत्फ उठाइए. आता मात्र मैदानात ज्यांनी हा संघ बांधलेला आहे, ज्यांच्या नावाने अंजुमन नावाचा संघ जो आहे हा बांधलेला खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. आशिष उर्फ अंतो. स्ट्राईकला आपण पाहताय अंतो याला.
बहुत ही उम्दा प्रदर्शन यहाँ पे गोलंदाजी का कौशल की ओर से। इस बार जड़ में रखी थी आंतु को गेंद समझ नहीं पाई। आंतु बैक टू द पवेलियन। त्यांचा ट्रेंड चालू आहे। आदत वासरू मिळाला होता नितीन म्हात्रेला। खेळ चांगला आहे परंतु आता त्यांना स्वतःला सिद्ध करावं लागेल या सामन्यामध्ये। पहिला चेंडू अतिरिक्त प्रयत्न केला जात होता, थोडंसं काहीतरी वेगळा टाईपचा फटका स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता परंतु असफल ठरले आणि 3 षटकाच्या समाप्तीमध्ये धावफलक आपण पाहतोय 30 वरती। आता 6 चेंडू आणि तब्बल 25 धावांची गरज असणार आहे। सामन्यामध्ये विजय संपादित करायचा असेल तर जीतू शेलार यांना योगेश भालेकर मॅन फ्रॉम भावले। हा चेंडू पहिलाच होता सुरेख चेंडू पंच आम्हाला इशारा करतात चेंडू असणारे वाईड। धावसंख्या 31 झालेली आहे। सुरेख गोलंदाज सुरेख आहे परंतु कामगिरी तशी सुरेख करावी लागेल या क्वालिफायच्या लढतीमध्ये। हा चेंडू रिवर्सचा पवित्रा घेतला होता परंतु काही 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 नुकसान होणार नाही कारण ते चेंडू झाला तो म्हणजे निर्धाव। चला खान 11 संघाचे कर्णधार कुठे असेल यायचं समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचं आपण। हा चेंडू होता हा पण पूल करण्याचा प्रयत्न केला हॅमर केला होता कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत फील्ड करतील। सुरेख फेकी ऑन द स्टंप पैकी आपल्याला पाहायला मिळालेले श्याम होते सुरेख गॅदर केला आणि धावबादच्या स्वरूपात जीतू शेलार बॅक टू द डगआउट। बघा 3 चेंडू शिल्लक असणार आहेत आता फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक पाहायला मिळाला आपल्याला सामन्यामध्ये परंतु क्रिकेट हे मित्रांनो क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो। नो वाईड स्वरूपात धावा येत जातात कधी कधी बिमरवर देखील षटकार लागले जातात। बघा 3 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज असताना संघाचा डाव सवरण्यासाठी मैदानात आपण पाहतोय अनिल म्हात्रे गावदी वरप संघाचा एक उत्कृष्ट खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। 4 चेंडू ओके पंच 4 चेंडू बाकी आहेत ठीक आहे एक वाईड होता 4 चेंडू 23 धावा सामना बॅलन्स। पहिला चेंडू सुरेख फटका खेळण्याचा प्रयत्न याचे पंकज वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला देखील। त्यांच्यासोबत आपण पाहतोय दीपक कडू
चांगली गोलंदाजी होते योगेशच्या माध्यमातून. योगेश एक लेफ्ट हँडेड गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी राईट हँड. यावेळेस मात्र योगेश्वर आक्रमण केलं जात आहे. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर येणारा हा चौकार. आता मात्र चौकार नो. सुरेख फलंदाजी मात्र आता अनिलच्या माध्यमातून देखील येते. अनिलने देखील बॅटचा फेस ओपन करण्यास सुरुवात केली आहे. परत एकदा त्याच रिझन मध्ये मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातो निर्धाव. बघा सुरेख गोलंदाजी होते. यॉर्करचा चेंडू होता. हेलिकॉप्टर उडवलेला आहे. चेंडू चाललाय तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि सामन्याची होते समाप्ती. आपण पाहू शकता भुल्लर महाराज चषक 2025च्या आजच्या दिवसातील क्वालिफायर लढतीतील विजय संघ पाहायला मिळतो. DI11 संघ